अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी अश्विनी. स्वागत आहे तुमचं स्वामी माऊली चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या देवघरामध्ये कोणकोणत्या देवतांच्या मूर्ती आहेत, मी या देवतांच्या मूर्तींना कोणत्या स्थानी देवघरामध्ये स्थापन करत असते याबद्दलची माहिती तुम्हाला आज सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपल्या प्रत्येकाच्या घरात, कुटुंबामध्ये हा देवारा असतोच. आपल्या घरात जर देवघर नसेल तर आपलं घर हे अपूर्णच मानलं जातं. ज्या घरात देवारा नसतो ते घर आध्यात्मिकदृष्ट्या स्मशानवत मानले जाते. त्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या घरी देवघर हे असायलाच पाहिजे. नित्य देवपूजेशिवाय कौटुंबिक जीवन हे एक प्रकारचे असुरी जीवनच ठरते. ईश्वरी साक्षीने चाललेला संसार हा चतुर्भुज विष्णूचाच संसार असल्यामुळे शांती आणि समाधानाचा असतो. यासोबतच आपल्या कौटुंबिक जीवनाचे सर्व दैनंदिन व्यवहार ईश्वर साक्षीनेच व्हावेत असे म्हटले जाते. तर बघा, आपल्या घरामध्ये जे देवघर आपण घेत असतो तर ते नेहमी लाकडीच असावे. त्यातल्या त्यात ते शिसम किंवा सागाच्या लाकडापासूनच बनवलेले असावे. तर अशा प्रकारचे लाकडी देवघर आपल्या घरामध्ये असावे. सोबतच आपलं जे देवघर आहे ते नेहमी ईशान्य कोपऱ्यातच असायला हवे. म्हणजे पूर्व आणि उत्तर दिशेच्या मधला जो कोपरा असतो तो ईशान्य कोपरा. तर त्या कोपऱ्यामध्ये ईश्वराचे मूळ अधिष्ठान असते. त्यामुळेच देवघराची योग्य जागा ही ईशान्य कोपऱ्यातच असते. त्यामुळे कुटुंबास सर्व सुखप्राप्ती व ऐश्वर्याचा लाभ होतो. तर माझ्याकडे जे देवघर आहे ते लाकडी आहे. तर त्यानंतर मी देवांची कशा प्रकारे पूजा करत असते, देवांना अंघोळ घालते, देवांना कुठे स्थापन करत असते हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी देवघर जे आहे मी ते स्वच्छ पुसून घेतलेले आहे. त्यानंतर देवघरामध्ये एक नवीन वस्त्र अंथरून घेतलेलं आहे. त्यानंतर मी ज्याप्रमाणे तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं की मी हे स्वामींसाठी शिवलेले वस्त्र, आसन हे सर्व मी घरीच शिवून घेतलेले आहे. तर ते मी प्रत्येक दिवशी सारखेच आसन, सारखेच वस्त्र, दुकानांनासुद्धा सारख्याच कलरचे वस्त्र मी रोजच्या रोज टाकत असते. तर अशा प्रकारचं मॅचिंग असं स्वामींना वस्त्र, आसन मी शिवून घेतलेलं आहे. तर ते आसन मी इथे देवघरामध्ये टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर हे छोटंसं स्वामींसाठी सिंहासनसुद्धा घेतलेलं होतं. हे मी मिशोवरून मागवलेलं होतं. त्याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आता स्वामींचा जो फोटो होता त्यालासुद्धा स्वच्छ पुसून देवघरामध्ये मधोमध असा ठेवून घेतलेला आहे. त्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटोसुद्धा स्वच्छ पुसून ठेवून घेतलेला आहे. त्यानंतर आपली जी कुलदेवता आणि कुलदेवी जी असते त्यांनासुद्धा स्वच्छ स्नान घालून देवघरामध्ये स्वामींच्या उजव्या बाजूला कुलदेवता आणि डाव्या बाजूला कुलदेवी अशाप्रमाणे मी स्थापन करून घेतलेले आहे. बघा, आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये कुलदेवता आणि कुलदैवताचा कृपा आशीर्वाद असणे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरातील कुलदेवतेचा यथायोग्य मानसन्मान आपण केलाच पाहिजे. कुलदेवता स्वरूप आई भगवती व कुलदैवत स्वरूप भगवान शिव हे जगाचे माता पिता आहेत. त्यांच्या कृपेने मानवी आयुष्यातील अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक अशा सर्व प्रकारच्या उन्नती साध्य होत असतात. त्यामुळे आपण त्यांचा यथायोग्य मानसन्मान हा करायलाच हवा. तर अशा प्रकारे कुलदेवता आणि कुलदेवीला मी देवघरामध्ये स्थापून घेतलेलं आहे. त्यानंतर देवांच्या डाव्या बाजूला म्हणजेच आपल्या उजव्या हाताला शंखाची स्थापना करून घेतलेली आहे. शंख ठेवून घेतलेला आहे. शंखामध्ये जे आधीच्या दिवशी आपण पाणी भरलेलं असतं तर ते आपल्याला स्वतः आणि आपल्या घरातील इतर लोकांना आपल्याला ते तीर्थ म्हणून द्यायचं आहे. आणि थोडं थोडं आपण ज्यावेळेस देवघर स्वच्छ करतो किंवा आपण देवघरातून एखाद्या तामणामध्ये ठेवतो तर त्यावेळेस देवघरामध्ये आपण ते पाणी शिंपटायचे असते. आणि त्यानंतर परत दुसऱ्या प्यायच्याच पाण्याने आपण हे शंखामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे. कारण दुसऱ्या दिवशी परत आपण हे तीर्थ म्हणून घेणार असतो. यामुळे वापरायचं पाणी आपल्याला
याच्यामध्ये भरायचं नाही, प्यायचंच पाणी आपल्याला या शंखामध्ये भरायचं आहे. नंतर देवांच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला मी इथे घंटा ठेवून घेतलेली आहे. ती सुद्धा अगदी समोरच्या बाजूला घंटा आणि शंख ठेवून घेतलेला आहे. आणि त्याआधी गणपती बाप्पांची सुद्धा सर्वात आधी पूजा करून झालेली आहे. सर्वात आधी गणपती बाप्पांना स्थापन करून घेतलेलं आहे. आणि आता यानंतर माझ्याकडे गायवासराची ही छोटीशी मूर्ती आहे. ही पितळेची आहे. आपण ही पितळेची घेऊ शकतो किंवा मग चांदीची सुद्धा घेऊ शकतो. पण या व्यतिरिक्त इतर कुठल्याही धातूची गायवासराची मूर्ती आपण घ्यायची नसते. अशा प्रकारचीच गायवासराची मूर्ती आपण आपल्या देवघरामध्ये किंवा तुम्ही तुळशीमध्ये सुद्धा ठेवू शकता. तर अशा प्रकारची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे. मूर्ती मी स्वामींच्या उजव्या बाजूलाच अगदी समोर ठेवून घेतलेली आहे. आणि त्याआधी बाळकृष्णांना सुद्धा स्वच्छ स्नान घालून स्वामींच्या डाव्या बाजूला म्हणजेच आपल्या उजव्या हाताला दुसऱ्या पायरीवरती ठेवून घेतलेला आहे. त्यानंतर आता माझ्याकडे गजानन महाराजांची सुद्धा छोटीशी मूर्ती आहे. तर तिला सुद्धा मी स्नान घालून घेतलेलं आहे आणि स्वच्छ वस्त्राने पुसून तिसऱ्या पायरीवरती ठेवून घेतलेला आहे. बघा, देवघरामध्ये देवांची स्थापना करत असताना आपण देवपूजेतील देव हे एकमेकास पाहत आहेत. अशा प्रकारे आपण हे देवघरामध्ये कधीच ठेवू नये. देवाऱ्यात धन पैसा हे कधीही आपण ठेवू नये. त्यासोबतच देवाऱ्यात कमीत कमी देव किंवा देवांच्या मूर्ती किंवा फोटो आपण ठेवायला पाहिजे. जास्तीत जास्त मूर्ती फोटो किंवा आपल्या देवघरामध्ये ठेवायचे नाही. तर आता इथे तुम्ही बघू शकता माझ्याकडे हे रुद्रयंत्र आहे. तर रुद्रयंत्रावरती सुद्धा मी स्नान घालून घेतलेलं आहे. रुद्रयंत्रावरती आपण रोजच्या रोज अभिषेक जर केला तर अतिशय उत्तम. पण आपल्याला नसेल जमत तर आपण सोमवारच्या दिवशी रुद्रयंत्रावरती अभिषेक नक्की करावा. अभिषेक करत असताना आपण शिवमहिम्न, रुद्र अध्याय याचे पठण करायचे आहे. आता इथे रुद्रयंत्राला स्नान घालून घेतलेले आहे. त्यानंतर त्यावरती माझ्याकडे एक छोटी माळ आहे रुद्र बनवलेली. तर ती 25 मण्यांची आहे. ती मी रुद्रयंत्रावरती ठेवत असते. आणि जपमाळ करण्यासाठी 108 मण्यांची वेगळी माळ आहे. तर त्यानंतर रुद्रयंत्राच्याच बाजूला कुबेर यंत्र मी इथे ठेवून घेतलेलं आहे. कुबेर यंत्रावरती सुद्धा रोजच्या रोज आपल्याला स्नान घालण्याची किंवा त्यांना अभिषेक करण्याची आवश्यकता नसते. फक्त पौर्णिमेला किंवा बुधवारी, त्यासोबतच काही विशेष दिवशी आपण त्यावरती स्नान घालायचे असते किंवा कुबेर यंत्रावरती अभिषेक करायचा असतो. तर कुबेर यंत्र हे उत्तर दिशेला ठेवले पाहिजे असे म्हटले जाते. असे केल्याने आपली उत्तरोत्तर प्रगती होते. आता आपल्या देवघरामधील जी यंत्रे असतात ते आपल्या देवतांची आसन असतात. जसं रुद्रयंत्र हे भगवान शिव यांचं आसन असतं. कुबेर यंत्र हे भगवान कुबेर यांचं आसन असतं. आणि श्रीयंत्र म्हणजेच ते आपल्या महालक्ष्मीचं आसन असतं. तर या सर्व यंत्राची आपल्याला हे सर्व यंत्र आपल्याला देवघरामध्ये देवी देवतांना स्थापन करून घेण्याच्या आधी ठेवायचे असते. कारण हे देवतांचे आसन असते म्हणून हे आपल्याला सर्वात आधी ठेवायचे. त्यानंतर देवी देवतांना स्नान घालून त्यांच्या मूर्ती देवघरामध्ये ठेवायच्या असतात. तर आता इथे मी श्रीयंत्र स्वामींच्या डाव्या बाजूला ठेवलेलं होतं. तर श्रीयंत्राच्या वरच्या बाजूला मी महालक्ष्मी मातेची मूर्ती ठेवून घेतलेली आहे. आता महालक्ष्मी मातेची मूर्ती ठेवून घेतलेली आहे. त्यानंतर आता सर्वात वरच्या पायरीवरती स्वामींच्या डाव्या बाजूला म्हणजेच आपल्या उजव्या बाजूला मी तुळजाभवानी मातेची मूर्ती ठेवून घेणार आहे. तर त्यासाठी माझ्याकडे अशी छोटी प्रभावळ आहे. तर त्याला मी काय केलं, समोरच्या साईडला डबल टेप लावून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी अशा प्रकारे रोजच्या रोज वेगवेगळ्या पानांची किंवा फुलांची सजावट करत असते. तर आज मी नागवेलीची पाने होती, वेलाला छान आलेली, तर ती लावून घेतलेली आहे. मी माझ्या गार्डनमध्ये जो छोटासा, तर त्याला रोज नवीन छोटे छोटे पानं येत असतात. तर अशा प्रकारचे छोटे पानं या प्रभावळवरती अगदी छान दिसतात. तर मी असे रोजच्या रोज लावत असते. बघा, दिसायला सुद्धा प्रभावळ अगदी छान दिसते. आणि आज राणी कलरचं वस्त्र देवघरामध्ये टाकून घेतलेलं आहे. त्यामुळं त्याच्यावरती हे हिरवे पानं अतिशय छान आणि सुंदर दिसत आहेत. तर आता या प्रभावळवरती मी छोटा लाल वस्त्र अंथरून घेते आणि त्यावरती तुळजाभवानी मातेची मूर्ती ठेवून घेणार आहे.
तर माझ्याकडे ह्या कवड्या आहेत त्या 7 घेतलेल्या आहेत मी. तर ह्या तुम्ही 5, 7 किंवा 11 या प्रमाणात सुद्धा घेऊ शकता. तर ह्या कवड्या मी आधी पिवळ्या कापडामध्ये बांधून ठेवायचे, पण आता अशा प्रकारे एका छोट्या प्लेटमध्ये घेत असते आणि त्याच्यावरती त्याचप्रमाणे आता दुसऱ्या पायरीवरती स्वामींच्या उजव्या बाजूला आता अन्नपूर्णाची मूर्ती मी ठेवून घेणार आहे. तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही आपल्याला तांदळामध्येच ठेवायची असते आणि अन्नपूर्णा मातेच्या हातामध्ये जी पळी असते ती पळी आपल्याला कधीही खाली ठेवायची नसते. त्या पळीमध्ये आपल्याला जेवढे बसतील तेवढे 2, 5 असे तांदूळ आपल्याला ठेवायचे असतात. तर आता आपल्या देवघरामध्ये आपण देवाच्या 2 किंवा त्यापेक्षा जास्त मूर्ती आपल्या देवघरात ठेवायच्या नाही. देवांची 2 मूर्ती जर आपल्याकडे असेल तर त्याचे आपण विधिवत पूजन करून त्यांचे विधिवत विसर्जन आपल्याला करायचे आहे. त्यानंतर आपल्याला एकच मूर्ती देवघरामध्ये ठेवायची आहे. एकाच देवांच्या 2 मूर्ती आपल्याला देवघरामध्ये ठेवायच्या नाही. अशा प्रकारचे एकाच देवतेचे 2 मूर्ती जर आपण आपल्या देवघरामध्ये ठेवले तर त्यापैकी एकही कार्य करीत नाही. त्याचप्रमाणे त्याच देवतेची जर तुमच्याकडे मूर्तीसुद्धा असेल आणि फोटोसुद्धा असेल तर तो चालेल. सोबतच आपल्याकडे जर 2 वेगवेगळ्या देवींच्या मूर्त्या असतील तर त्या पण चालतील, पण एकाच देवीच्या 2 मूर्ती आपल्या देवघरामध्ये ठेवू नये. तर आता बघा अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला स्नान घालून झालेलं आहे. त्यानंतर मी माझ्याकडे 2 गजलक्ष्मी आहेत तर त्यांनासुद्धा स्नान घालून घेतलेलं आहे आणि स्वच्छ वस्त्राने पुसून घेतलेलं आहे. त्यानंतर देवघरामध्ये मी दोन्हीही बाजूला 2 गजलक्ष्मी ठेवून घेत असते. आणि आता यानंतर स्वामींच्या ज्या पादुका आहेत त्यांना स्वच्छ कापडाने पुसून घेणार आहे. तर ह्या पादुका ज्या आहेत त्या तुम्हाला माहितीच आहे लाकडी आहेत, त्यामुळं त्यांच्यावरती मी डायरेक्ट पाण्याने अभिषेक नाही करत. यासोबतच आपल्याला सिद्धमंगल स्तोत्रसुद्धा पठण करायचे असते आणि हे आपल्याला 11 वेळा करायचे असते. तर अशा प्रकारे आपण स्वामींच्या पादुकांवरती प्रत्येक एकादशीला अभिषेक करायचा असतो. त्याऐवजी जर तुमच्याकडे चांदीच्या किंवा तांब्याच्या पादुका असतील तर तुम्ही त्या स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ शकता. त्यावरती डायरेक्ट पाण्याने अभिषेकसुद्धा करू शकता. पण जर लाकडी पादुका असतील तर त्यावरती फक्त एखाद्या फुलाच्या साहाय्याने आपण थोडं करून अभिषेक करायचा असतो आणि मंत्र स्तोत्र म्हणायचे असतात. तर अशा प्रकारे पादुका स्वच्छ पुसून घेतलेल्या आहे. त्यानंतर देवघरामध्ये अगदी मधोमध स्वामींच्या समोरच मी पादुका ठेवत असते. तर पादुका ठेवण्यासाठी सुद्धा मी अशा प्रकारचं सुंदर असं वस्त्र घरीच शिवून घेतलेलं आहे. त्याचासुद्धा मी व्हिडिओ लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल. तर यानंतर आता सर्वात शेवटी देवादिदेव महादेवांना स्नान घालून घेणार आहे. तर महादेवांना पाण्याने स्वच्छ स्नान घालून झालेले आहे. त्यानंतर कापडाने स्वच्छ पुसून घेतलेले आहे आणि आता स्वामींच्या उजव्या बाजूला म्हणजेच अन्नपूर्णा मातेच्या अगदी बाजूलाच महादेवांची पिंड ठेवून घेतलेली आहे. त्यानंतर एक छोटा ग्लास आणि एक छोटा तांब्या हा पाण्याने मी रोजच देवघरामध्ये भरून ठेवत असते. तर एक छोटा ग्लास आहे तो मी शंखाच्या बाजूला भरून ठेवत असते आणि या ग्लासवरती छोटंसं पिरामिड आहे तर ते ठेवत असते. आणि हा जो छोटा तांब्या आहे पितळेचा हा स्वामींच्या डाव्या बाजूला ठेवून घेत असते. त्यानंतर सर्व देवी देवतांना स्नान घालून झालेले आहे. त्यानंतर आता एक छोटंसं स्टँड आहे पितळीचं, त्याच्यावरती मी एका छोट्या वाटीमध्ये प्रसाद ठेवून घेतलेला आहे. त्यानंतर स्वामींना अतिशय प्रिय असणारं हिना अत्तर हे स्वामींच्या पादुकांवरती लावून घेत आहे. स्वामींना हिना अत्तर अतिशय प्रिय असतं, त्यामुळं ते आपण प्रत्येक गुरुवारी किंवा एखाद्या विशिष्ट दिवशी स्वामींच्या पादुकांना किंवा स्वामींना नक्की लावावं. तर आता यानंतर माझ्याकडे हे चंदन आहे. हे चंदन मी देवतांना लावून घेणार आहे. तर अशा प्रकारे सर्व देवी देवतांना स्नान घालून झाल्यानंतर आता स्वामींसाठी बघा हे सुंदर असं वस्त्र मी घरीच शिवून घेतलेलं आहे. मागे एक व्हिडिओ शेअर केला होता, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला दाखवलेले होते. असे वेगवेगळ्या कलरमध्ये मी स्वामींसाठी वस्त्र शिवून घेतलेले आहेत, आसन शिवून घेतलेले आहेत. तर हे असे रोजच्या रोज वेगवेगळ्या कलरमध्ये स्वामींना वस्त्र मी परिधान करत असते. तर आज देवघरामध्ये ज्या कलरचं आसन टाकलेलं होतं त्याच कलरचं स्वामींना वस्त्रसुद्धा घालून घेतलेलं आहे आणि फेटासुद्धा स्वामींना त्याच कलरमध्ये घातलेला आहे. हा फेटा मी पेशवाई
हा फेटा मी पेशवाईसारखा करून बघणार होते, पण थोड्याफार प्रमाणात मला तो नाही जमला, त्यामुळं जसा बनवता आला तसा मी तो बनवलेला आहे। हा फेटा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्यानंतर आता जे स्त्री देवता आहे त्या सर्वांना मी कुंकू लावून घेणार आहे। तर आता हळदी कुंकू सर्व देवींना लावून झाल्यानंतर आपल्याला धूप दीप आणि अगरबत्ती ओवाळायची असते। त्यासोबतच त्यानंतर आरतीसुद्धा करून घेणार आहे। तर बघा, ज्याप्रमाणे आपल्या देवघरामध्ये तिजोरी असू नये त्याचप्रमाणे आपलं जे देवघर आहे, जे पूजाघर आहे, ते कधीही भिंतीवरती लटकवलेल्या अवस्थेत आपल्याला ठेवायचं नाही आहे। कधीही खाली एखाद्या चौरंगावरती किंवा पाटावरती आपण देवघर आपलं ठेवून घ्यायचं आहे। त्यासोबतच आपलं देवघर हे कधीही भिंतीत कोरून करू नये। यासोबतच महत्त्वाचं म्हणजे आपला जो देव्हारा असतो, जे देवघर असतं, हे संपूर्ण भिंतीला चिटकवून आपल्याला ठेवायचं नाही। ते थोड्याफार प्रमाणात थोडं समोर घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये थोडी जागा आपल्याला ठेवायची आहे। यासोबतच आपलं जे देवघर आहे त्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची अडगडीच्या वस्तू ह्या ठेवायच्या नसतात। यासोबतच तुमच्या देवघरात जर काही जुन्या मूर्त्या असतील, त्या खराब झालेल्या असतील किंवा पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याला बुडबुड येत असतील, तर अशा प्रकारचे देव आपण आपल्या देवघरामध्ये पूजू नये। त्याची आपण विधिवत पूजा करून त्याचं विसर्जन आपल्याला विधिवत करायचं असतं आणि त्यानंतर नवीन मूर्ती आणून त्याची आपल्याला विधिवत स्थापना करायची असते। आता यासोबतच आपण अन्नपूर्णा मातेच्या वाटीमध्ये जे तांदूळ टाकत असतो ते आपल्याला प्रत्येक जेव्हा पौर्णिमा येते, पौर्णिमेला आपण जसे उतरंडमध्ये भरलेले तांदूळ असतात किंवा जी डाळ असते किंवा तुम्ही साखर भरत असाल, जे काही भरत असाल, तर ते जेव्हा आपण बदलत असतो त्यावेळेस अन्नपूर्णा मातेच्या या वाटीमधील तांदूळसुद्धा आपल्याला बदलायचे असतात आणि या तांदूळाची आपल्याला खीर बनवून प्रसाद म्हणून घ्यायची असते। कुठल्याही प्रकारचे पुलाव किंवा फोडणीचा भात यासाठी आपल्याला ते वापरायचे नाहीत। हे तांदूळ फक्त आपल्याला गोडाच्या प्रसादासाठीच वापरायचे असतात। सोबतच आपल्या देवघरामध्ये जी महादेवांची पिंड असते ती कायम नागाशिवाय आणि नंदीशिवायच असायला हवी। त्यासोबतच ती भरीव शिवलिंग असायला हवी। तर आता बघा, इथे माझी संपूर्ण देवपूजा करून झालेली आहे। त्यानंतर मी इथे छोटीशी रांगोळी काढून घेतलेली आहे। आता रांगोळी आपल्याला अशा प्रकारची, जर पांढऱ्या कलरची रांगोळी आपण काढली तर ती आपल्याला तशीच ठेवायची नसते, त्यावरती आपण हळदी आणि कुंकू वाहायचं असतं। तर मी ते हळदी कुंकू आणि अक्षतासुद्धा वाहून घेतलेल्या आहेत। त्यानंतर अगरबत्ती देवांना ओवाळून घेत आहे आणि आता यानंतर सोबतच आज माझ्याकडे एकच फूल होतं, त्यामुळं हे फूल देवांना अर्पण करून घेणार आहे आणि आता यानंतर आरती करून घेणार आहे। तर अशा प्रकारची देवांची मांडणी, देवांची पूजा मी माझ्या देवघरामध्ये करत असते। तुम्ही कशी देवपूजा करता किंवा कशी मांडणी करता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। परत भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।